श्री पांडव प्रताप कथासार अध्याय 20वा व्यासांचा धर्मास उपदेश शकुनी व कौरव यांचे कारस्थान आणि पांडवांबरोबर द्यूतखेळ. श्रोतेहो, या सर्वाची सविस्तर माहिती आपण या अध्यायात पाहणार आहोत. श्रोतेहो, चॅनलवर नवीन असताल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य व्हा, आपल्याला अशी विनंती आहे. अध्यायाला सुरुवात करूयात. यज्ञ समाप्त झाल्यावर एके दिवशी व्यास महर्षी पांडवांकडे आले. त्यांनी धर्मास एका बाजूस नेऊन सांगितले की आता कौरवांचा उत्कर्षाचा काळ आला असून तुम्हाला 13 वर्ष अनेक कष्ट विपत्ती संकटे भोगावी लागतील. तुम्ही श्रीकृष्णाविषयी पूज्या बुद्धी ठेवा, तो तुम्हाला सर्व संकटातून पार पाडील. साधू संतांचे आशीर्वाद घेत जा, जुगार खेळू नका आणि कदाचित काही कारणांनी सर्व राज्य गेले तरी धैर्य सोडू नकोस. याप्रमाणे सांगून व्यास निघून गेले. मग हे वर्तमान धर्माने आपल्या भावांना सांगितले. ते ऐकून अर्जुन म्हणाला की व्यास व नारदांनी ज्या अर्थी ही सूचना दिली त्या अर्थी आपणावर काहीतरी कठीण प्रसंग येणार हे नक्कीच. आपण आता जास्त सावधगिरीने राहिले पाहिजे. 1-2 दिवस लोटल्यावर शकुनी धर्मास म्हणाला की इतके दिवस यज्ञाची फार गडबड होती. आता स्वस्थ चित्ताने परत एकदा मय सभा पाहावी असे दुर्योधनाच्या मनात आहे. तेव्हा धर्मराज सर्व मंडळीस घेऊन सभा दाखविण्यास गेला. बराच वेळ इकडे तिकडे फिरून सर्वांनी तेथील रचना बारकाईने पाहिली. मग ज्या ठिकाणी जमिनीवर पाण्याचा भास व्हावा अशी रचना केली होती त्या भागात ते आले. ते पाणी आहे असे समजून दुर्योधनाने आपले वस्त्र सावरून वर धरली, पण तेथे पाणी नव्हते. थोडे पुढे गेल्यावर एक ठिकाणी जमीन समजून त्याने पाण्यात पाय टाकला. त्याबरोबर त्याची सर्व वस्त्रे भिजली. त्यामुळे द्रौपदी हसली. हे पाहून दुर्योधनाला फार वाईट वाटले. थोडे पुढे गेल्यावर दार असे समजून तो आत जाऊ लागला. तो त्याचे डोके भिंतीवर आपटले. तेव्हा भीम सहज विनोदाने म्हणाला की आता मात्र हा आंधळ्याचा मुलगा शोभून दिसतो. तेव्हा सर्वांची हसता हसता मुरकुंडी वळली. परंतु भीमाचे शब्द दुर्योधनाच्या अंतःकरणात टोचत राहिले. तसेच द्रौपदीचे व भीमाचे तुकडे तुकडे करण्याची त्याला इच्छा झाली. पण त्याने आपला क्रोध कोणासही दिसू दिला नाही, कारण शिशुपालाप्रमाणे आपलाही नाश होण्याची भीती त्याला वाटत होती. मय सभा पाहून झाल्यावर कौरव हस्तिनापुरात जाण्यास निघाले. तेव्हा धर्मराजाने त्यांना पुष्कळ वस्त्रालंकार अर्पण करून मोठ्या सन्मानाने त्यांची रवानगी केली. धर्माने दुर्योधनाचा मनापासून सत्कार केला असला तरी दुर्योधनाला ते गोड वाटले नाही व पांडवांचा नाश कसा करावा ही एकच चिंता त्याला लागली. त्याचे उतरलेले तोंड पाहून शकुनीने त्याला काय झाले म्हणून विचारले. तेव्हा तो म्हणाला की मय सभेत झालेला अपमान माझ्या हृदयासारखा बोचत आहे. मला जिवंत राहावेसेही वाटत नाही. पांडवांचा नाश झाल्याखेरीज मला समाधान वाटणार नाही. हे ऐकून शकुनी म्हणाला की तू अगदीच वेडा आहेस. आपण भीमास विष घातले, डोहात बुडविले, सर्वांना लाक्षागृहात जाळले तरी ते जिवंत राहिले व त्यांनी द्रुपदाच्या घरी महापराक्रम करून कीर्ती मिळवली. मयुराकडून त्यांना ही अपार संपत्ती व मयसभा प्राप्त झाली. अग्निनारायणापासून कधीही भंग न पावणारे रथ, धनुष्य व भाते त्यांना मिळाले. त्यांच्या पदरी अपार पुण्य असल्याने परमात्मा श्रीकृष्ण त्यांचा पाठीराखा आहे, म्हणून त्यांचे दैव थोर आहे. तुम्ही राजे आहात तेव्हा तुम्हीही राजसूय यज्ञ करा. तेव्हा दुर्योधन म्हणाला की आता यज्ञ करून काय उपयोग? पांडवांनी सर्व राजांना जिंकून त्यांना मांडलिक बनविले आहे. त्यापेक्षा मला असे वाटते की आपल्याजवळ 11 औक्ष होणी सैन्य असल्याने काहीतरी कुरापत काढून पांडवांशी युद्ध करून त्यांचा नाश करावा. तेव्हा शकुनी म्हणाला की ही गोष्ट अशक्य आहे. भीम आणि अर्जुन यांचा कधीही पराजय होणार नाही. देवासह देवेंद्र, सर्व राक्षस व यादवादी सर्व लोक एकदम चाल करून गेले तरी त्यांच्या केसालाही धक्का लागणार नाही. तेव्हा लढाईच्या गोष्टी तू मनात आणूच नकोस. काहीतरी दुसऱ्या युक्तीने त्यांना संकटात घातले पाहिजे. द्यूत खेळण्यात माझी बरोबरी कोणीही करू शकणार नाही हे तू जाणतोस. म्हणूनच एक वेळ धर्माबरोबर द्यूत खेळून तुझे मनोरथ पूर्ण करावे असे माझ्या मनात आहे. पण त्यासाठी धृतराष्ट्राची परवानगी मिळवून पांडवांना आपण राजवाड्यात आणले पाहिजे. दुर्योधनास हे बोलणे अमृतापेक्षाही गोड वाटले व ही गोष्ट अगोदर पित्याच्या कानी घालण्याबद्दल त्याने शकुनीस सांगितले. त्याप्रमाणे विचार ठरल्यावर एकदा धृतराष्ट्र एकटा बसला असता शकुनी हळूच जाऊन धृतराष्ट्रास म्हणाला की राजा कौरवेश्वरा, आज कित्येक दिवस दुर्योधनाची मनस्थिती बरोबर दिसत नाही. त्याला कशाचा एवढा घोर लागला आहे? ते ऐकताच म्हाताऱ्याचे हृदय कालवून गेले. त्याने दुर्योधनास बोलावून त्याच्या तोंडावर हात फिरून म्हटले की बाळा, का रे असा कष्टी झालास? एवढ्या राजवैभवात तुला काय दुःख आहे? हे ऐकून दुर्योधन म्हणाला की बाबा, पांडवांना आपल्या ऐश्वर्याचा गर्व चढला असून ते पदोपदी माझा अपमान करतात. मग मला राज्य व संपत्ती सुखकर कशी वाटेल? मी मय सभा पाहत असता द्रौपदी मला हसली व भीम तर मला उपहासाने आंधळ्याचा मुलगा असे म्हणाला.
ते माझ्या अगदी काजळात झोंबले आहे. मी आता विष खाऊन जीवच देतो. मग तुम्ही पांडवांना घेऊन सुखाने राज्य करा. त्यावर धृतराष्ट्र म्हणाला की असा अविचार तू कधीही करू नकोस. आपण विदुरास सांगून पांडवांची खोड मोडू. दुर्योधन म्हणाला, आग लावा त्या विदुराच्या तोंडाला. त्यानेच इंद्रप्रस्थाचे राज्य देऊन त्यांना बलिष्ठ केले. बाबा, मी खात्रीपूर्वक सांगतो की विदुर हा पांडवांकडून आम्हा सर्वांना मारेल. तेव्हाच तुमचे डोळे उघडतील. धर्माचे सामर्थ्य किती वाढले आहे तुम्हाला माहीत आहे काय? सर्व राजे कारभार घेऊन त्याची वाट पाहत असतात. प्रत्यक्ष इंद्र कुबेर देखील त्याच्या आज्ञेत आहेत. ही गोष्ट मी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहता कसा स्वस्थ बसू? पांडवांशी युद्ध करून त्यांचा पराजय करणे कोणालाही शक्य नाही. म्हणून त्यांना बोलावून घेऊन शकुनी मामासमोर द्यूत खेळावयास लावण्याचा एकच मार्ग मला दिसत आहे. या कामात काहीही हरकत न घेता तुम्ही सहाय्य केले पाहिजे, नाहीतर मी विष प्राशन करेल. ह्या भाषणामुळे ताबडतोब धृतराष्ट्राची संमती मिळाली. त्याने तत्काळ विदुरास कळवले की मी इथे एक यज्ञ करणार आहे. तरी तू इंद्रप्रस्थास जाऊन सर्वांना इथे घेऊन ये. ही आज्ञा होताच विदुर इंद्रप्रस्थास गेला. विदुर हा मोठा चाणाक्ष असल्याने ह्याच्या मुळाशी काहीतरी दुष्ट हेतू असावा हे त्याने जाणले व म्हणून त्याने निघण्यापूर्वी चौकशी केली. तेव्हा जुगार खेळून पांडवांचे सर्व द्रव्य हरण करण्याचा दुर्योधनाचा बेत असावा असा सुगावा त्याला लागला. त्याने इंद्रप्रस्थात जाऊन धर्मास निरोप कळविला व धर्मानेही तात्काळ निघण्याची तयारी केली. तेव्हा विदुराने धर्मास बजावून ठेवले की तेथे गेल्यावर कोणी द्यूत खेळण्याचा आग्रह केल्यास तू काहीही झाले तरी द्यूत खेळू नकोस. ते सर्वजण हस्तिनापुरात आल्यावर दुर्योधनाने त्यांच्याविषयी फार प्रीती दाखवली. आपल्या मनात काही कपट आहे असा कोणाचाही संशय येऊ दिला नाही. उलट पांडवांच्या करमणुकीसाठी नृत्य गायनादी प्रसंग तर कधी शिकारीचे बेत त्याने रचले. एके दिवशी भोजन झाल्यावर 2 प्रहराच्या सुमारास भीष्म, द्रोण, विदुर, धृतराष्ट्र, कर्ण, शल्य, अश्वत्थामा व दुर्योधनादी बंधू आणि काही राजे पान सुपारी खात इकडच्या तिकडच्या गोष्टी बोलत होते. इतक्यात दुर्योधनाने शकुनीस म्हटले की आज वेळ अगदी जाता जात नाही, तेव्हा थोडा पट खेळू. तेव्हा शकुनीने धर्माकडे बघून त्याचे मत विचारले. धर्मासही द्यूताची आवड असल्याने त्याने संमती दिली. मग काय, शकुनीने फारच सुंदर पट लावून त्यावर सोंगाट्या ठेवून सोन्याचे अतिशय सुंदर फासे काढले व खेळास सुरुवात केली. प्रथम काही डाव असे तसेच झाल्यावर पैंज लावण्याविषयी खेळात रंगत भरत नाही असे शकुनी म्हणू लागला. तेव्हा विदुराने धर्मास द्यूत न खेळण्याविषयी सुचवले व भीष्म आणि द्रोणही हा प्रकार ठीक नाही असे आपापसात बोलू लागले. परंतु फाशाकडे पाहताच धर्माची बुद्धी बिघडली व द्यूत खेळण्याकडे मन ओढू घेऊ लागले. त्या भरात तो व्यास व नारद यांच्या पूर्वीच्या सूचनाही विसरला व विदुराने त्याच वेळी केलेली सूचनाही त्यांनी मानले नाही. फासाशिवाय त्याला काही सुसेनासे झाले. शकुनीही वारंवार म्हणे की धर्मराज द्यूत खेळण्यात मोठा पटाईत आहे, तो कधीही हार जाणार नाही. शेवटी एका बाजूला धर्म व दुसऱ्या बाजूला शकुनी असा खेळ सुरू झाला. यात असे ठरले की शकुनी हरल्यास त्याची भरपाई दुर्योधनाने करावी व तो जिंकेल ते दुर्योधनाने द्यावे. बाकीचे सर्वजण तो खेळ पाहू लागले. पहिल्यांदा धर्मराजाने 5 वेळा फासे टाकले. त्या 5ही वेळा आपल्याला चांगला फासा पडावा म्हणून भीम हातपाय आपटून मोठमोठ्याने ओरडला होता. त्या 5ही वेळी धर्मासारखे फासे पडून त्याने दुर्योधनाचे बरेच धन जिंकून घेतले होते. ते पाहून दुर्योधन घाबरला व त्याला असे वाटले की अशाच रीतीने खेळ चालू झाला तर शकुनी थोड्या वेळात आपल्याला देशोधडीस लावेल. म्हणून तो शकुनीस रागावून लागला. तेव्हा शकुनी धर्मास म्हणाला की भीम हातपाय आपटतो, त्यामुळे फासे हलून त्याची जास्त कलथी खातात व खोटा डाव पडतो, हे ठीक नाही. 4 घटका करमणुकीसाठी नीट खेळावायचे असेल तर खेळ. तेव्हा धर्माने भीमास गप्प बसवले. नंतर धर्माने पण लावला. तो शकुनीने जिंकला. पुढे एकामागोमाग एक धर्माचे 13ही पण शकुनीने जिंकले. ते पाहून भीष्म, द्रोण यांची मने दचकून गेली. तेव्हा विदुराने धृतराष्ट्रास सांगितले की आता याचा खेळ बंद करा, नाहीतर या खेळामुळे निष्कारण भांडण्याचा प्रसंग येईल. या खेळापासून खात्रीने महाअनर्थ घडणार. म्हणून यावेळी पुत्रप्रेमाचा त्याग करून खेळ बंद करण्यास हुकूम द्यावा. दुर्योधन जर ऐकणार नसेल तर भीष्मास सांगून आत्ताच शकुनी व दुर्योधन यांना कैद करावे. हे ऐकून दुर्योधन विदुराच्या अंगावर धावून म्हणाला, तू मोठा लुच्चा आहेस. तू पांडवांचे कल्याण इच्छितोस आणि आमचे खाऊन आमचा घात करू पाहतोस. तुला आता शेवटचे एवढेच सांगतो की बोलावयाचे असेल तर निपक्षपाताने बोल, नाही पेक्षा स्वस्त बैस. हे ऐकून विदुरही फारच संतापला. तो म्हणाला, मूर्खा, या कौरवांच्या वंशाचा नाश करणार या दूतात तू जर पांडवांची संपत्ती घेतलीस तर ती व तुझी सर्व संपत्ती पुढे थोड्याच काळात फारच त्यांना परत द्यावा लागेल. इतकेच नव्हे तर तुम्हा सर्व कौरवांचा नाश होईल. आज माझे बोलणे तुम्हास खोटे वाटेल, परंतु लवकर त्याचा अनुभव येईल, हे ध्यानात ठेव. इतके बोलून तो स्वस्थ बसला. तिकडे शकुनी व धर्म यांचा खेळ रंगात आला होता. शकुनी धर्मराजाला म्हणाला की धर्मराजा, हा खेळही एक प्रकारचा यज्ञ आहे. तो अर्धवट टाकून जाणे हे तुझ्यासारख्या क्षत्रियास तरी योग्य नाही. तेव्हा आता कोणाचा पण लावतोस ते बोल.
या वेळेपर्यंत धर्माचे राज्य आधी सर्व द्रव्य संपले होते, म्हणून धर्माने प्रथम आपले मुलगे, नंतर क्रमाक्रमाने भाऊ यांचाही पण लावून शेवटी स्वतःलाही पणाला लावून घेतले. ते सर्व पण शकुनीने जिंकले. त्यावेळी तेथे एकच हाहाकार उडाला. बहुतेकांची तोंडे सुकली व पांडव तर अगदी दिनाप्रमाणे होऊन बसले. इतक्यात शकुनी म्हणाला, धर्मा, आता हा 20वा शेवटचा डाव आहे. बोल, आता पणाला लावण्याकरता तुझ्याकडे कोणती वस्तू शिल्लक आहे? तेव्हा धर्म म्हणाला, आता मी या पणाला माझी स्त्री द्रौपदी लावतो. हे धर्माच्या तोंडचे शब्द ऐकताच शकुनीचे फासे टाकून जिंकलो रे जिंकलो असे म्हटले. त्यावेळी कर्णाने दुर्योधनाच्या हातावर टाळी दिली. ती पाहताच भीमाचे काळी चरचरून गेले. पणात काय काय जिंकले याबद्दल धृतराष्ट्र वारंवार विचारित असे. त्या शेवटच्या वेळी भीष्म, द्रोण आदी मंडळी पाण्यातील ढेकळासारखी विरघळून गेली. कौरवांचा आनंद तर गगनात मावेनासा झाला. तेव्हा कर्ण म्हणाला, मित्रा दुर्योधन, आता तुझ्यासारखा भाग्यवान या जगात दुसरा नाही. द्रौपदीसारखी स्त्री तुला अनायासे मिळाली. तिचे 5ही नवरे आता नपुंसकासारखे बलहीन होऊन बसले आहेत. दुःशासन म्हणाला, आम्ही 5ही पांडवांस द्यूतात जिंकल्यामुळे ते आमचे दास झाले, यात शंका नाही. अशा प्रकारे श्रोते, आपण या अध्यायात पाहिले की अगदी कपटाने शकुनीने आणि कौरवांनी मिळून पांडवांचे सर्व द्रव्य संपत्ती आणि द्रौपदीला हरण केले आहे. पुढील अध्यायात आपण पाहणार आहोत द्रौपदी वस्त्रहरणाची कथा. श्रोते, अतिशय सुंदर असे अध्याय असणार आहेत पांडव प्रतापचे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा आणि या मराठी भक्ती परिवाराचे सदस्य होऊन पांडव प्रतापचा आनंद घ्या. भेटूया लवकरच पुढील अध्यायात. धन्यवाद.